देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. निवृत्ती ठाकरे साहेब, रुपेश फराड साहेब इथे उपस्थित आहेत. आणि सागर जुमारे या सिंगर आहेत. सागर जुमारे महाराष्ट्र सुप्रसिद्ध सिंगर, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय. सागर जुमारे साहेबांचा उसाटणे आणि आंबे या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय. उसाटणे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि सामना जेव्हा सुरू ऐकूया आपण पुन्हा एकदा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमेश ठाकूर यांना. हॅलो, धन्यवाद. मागच्या सत्रामध्ये नक्कीच आपण ऐकला गोडावाज रोशन संते यांचा. इथून पुढे पाहूया सामन्याला सुरुवात होणार आहे. सामना रंगणार आहे तो दोन्ही संघांमध्ये, म्हणजेच उसाटणे आणि आंबे या दोन्ही संघामध्ये नक्कीच इथून पुढे सामना रंगणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. सामन्याला इथे सुरुवात होते. शॅगी आउटसाइड द ऑफ मिळून दिशा देण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. इथून पुढे नक्कीच डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. तोपर्यंत फाईन लीगच्या दिशेने चेंडू आला होता. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. 2 धावांनी धावफलकावर धावांचा श्री गणेश होतोय. सलामी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. उसाटणे संघाची सागर आणि ऋषीच्या स्वरूपात. इथून पुढे पाहूया षटक क्रमांक 1 हाताळतोय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचं पुन्हा एकदा कनेक्शन झालं नाही. यांनी निर्धाव चेंडूची पैकी चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक दुहेरी धाव आली, त्यानंतर चांगल्या निर्धाव चेंडूची फेकी झालेली आहे. एक चांगला कमबॅक गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय मयुरेश. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची पैकी इथून होते. सुरेख गोलंदाजीचं स्वरूप आपल्याला दाखवतोय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. तोही सुरेख टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक कुठेतरी चुकला. 2 धावा नक्कीच मिळाल्या त्या चेंडूवर. यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता. सुरेख फटका. कॉलिंग चुकली आहे. धावचीच्या स्वरूपात विकेट घेण्याची संधी होती. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूंची पैकी आपल्याला तब्बल 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. एक इम्पॅक्टफुल बॉलिंग. सुरेख गोलंदाजीचं स्वरूप काय असतं ते आपल्याला प्रात्यक्षिकपणे दाखवताना मैदानात गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश. सागर नक्कीच शॅगी म्हणून प्रसिद्ध असलेला फलंदाज. अद्याप 3 बॅक टू बॅक चेंडू त्याने डॉट केलेले आहेत. तो रिव्हर्स अटेम्प्ट होता. एज ऑफ द बॅट, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. फटका फसलाय. पंचांचा पाहूया निर्णय काय येतोय. स्विच इटचा अटेम्प्ट केला होता. पंचांचा इशारा होतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाचा स्वीकार करायचा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे.
नक्कीच इथे पंचांचा इशारा आलेला आहे. फलंदाज सागरची गेली ते संपुष्टात येते. बिग विकेट डाऊन. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. तब्बल 5 चेंडूंचा त्याने सामना केला. 5 चेंडूंचा सामना केला सागरने. दोन दफा कुठण्यात त्याला यश मिळालं, पण काय करणार, हाताला चेंडू लागला आणि यष्टीरक्षकाने कोणत्या प्रकारची चूक केली नाही. फलंदाज सागरची खेळी ते समाप्त होते. संयमी केली दाखवली असते तर मोठे फटके कन्वर्ट करण्यामध्ये नक्कीच एक्झिक्यूट करण्यामध्ये यश मिळालं असतं. आणि दोन्ही संघांनी एका गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पाच चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 5 चेंडूमध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाला. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय मयुरेश. धनंजय दादा हिलाल उसाटणे गावला बिलॉंग करतात. त्यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं तुझा खूप खूप सहर्ष स्वागत. आणि निर्धाव चेंडूची पैकी आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर दोन धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 runs on the scoreboard for the loss of 1 after 1 over. जय मसोबा क्रिकेट संघ आयोजित पागड्याचा पाडा सामने आपल्याला पाहायला मिळतात. 8 संघ इथून पुढे खेळणार आहेत. एक संघ आपल्याला फायनल साठी मिळाला आहे, तो म्हणजे कोपर गावदेवी कोपर संघ. आपल्याला अंतिम मॅच मध्ये फायनलचा एक संघ मिळालेला आहे. इथून पुढे लढत होणार आहे. लढत चालू आहे उसाटणे आणि आंबे. यानंतर आपल्याला चौथा सामना पाहायला मिळाला आहे पहिल्या फेरीतला, तो म्हणजे शिरडोन विपक्ष पडले बी. उसाटणे संघाने नक्कीच प्रथम फलंदाजी करताय. धावफलकाचा विचार केला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकार लागलेला आहे. चेंडू हवेमध्ये नोमान्स लँड मध्ये टप्पा पडतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवर जात आहेत, गॅदर करतायत. तोपर्यंत पाहायचं किती धावा कंप्लीट होतात. 3 धावा तब्बल कंप्लीट केलेल्या आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 धावांनी धावफलक पुढे सरकलं. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 2च धावा आल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्याच चेंडूवर 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये कुठेतरी यश मिळत आहे. एक विकेट आपल्याला पाहायला मिळाला सागरच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आला कुणाल. सुरेख फटका एक्झिक्यूट केला. 3 धावा नक्कीच मिळाल्या. लॉंग ऑनला एक खेळाडू नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला. मिड विकेट स्क्वेअर लेग कव्हर. ते यावेळेला फटका फसतोय की काय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येत होता आणि पुन्हा कॅच ड्रॉप होते. अपील झाली आहे धावचीत साठी आणि पंचांनी फेटाळून लावली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागले तर तब्बल 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2 चेंडूची अद्याप फेकी केलेली आहे. फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला 2च धावा आल्या. एक गडी बाद झाला. मोठा धक्का बसला सागरच्या स्वरूपात. जर थोडा वेळ अजून थांबला असता मैदानात तर समीकरण थोडंसं वेगळं असतं. मोठे फटके मारण्यात तर बेज आहे. स्ट्राईक एंड वर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज ऋषी. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. अर्ली बॅट स्विंग थोडासा पाहायला मिळतोय आणि अजून एक निर्धाव चेंडूची पिक होते. चांगला कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जगदीश आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर. तीन चेंडूंची अद्याप फेकी केली आहे. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा खर्च केलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजीचं स्वरूप दाखवत आहे. यावेळेला गुडलेन स्पॉट वरून चेंडूने उचलीच घेतली नाही. थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे फलंदाज बीट होतोय
आणि अजून एक निर्धाव चेंडूची फेकी होतीये गोलंदाज जगदीश द्वारा. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपल्याला त्याच्याद्वारे पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू त्याला टप्पा सापडत नव्हता, त्यानंतर ज्या ज्या वेळेला त्याला टप्पा सापडला इथून पुढे बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडूची पैकी. वॉट बॉलिंग, मॅट विजम बॉलिंग. सुरेख गोलंदाजीचे स्वरूप काय असतंय मैदानात दाखवताना. गोलंदाज जगदीश, टप्पा त्याला नक्कीच तिसऱ्या चेंडूवर सापडला आणि त्यानंतर त्याने चान्सच दिला नाही, फलंदाजाला बांधून ठेवलंय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू, व्हेरिएशन आणली नाही चेंडू मध्ये आणि पुन्हा एकदा बीट केलं. बॅक टू बॅक जर विचार केला ऋषीने सामना केला तब्बल 6 चेंडूंचा, फक्त 2च धावा कन्वर्ट करण्यात यश मिळाले. धावसंख्येचा जर विचार केला 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागलेल्या आहेत तब्बल 7. 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा इथे खर्च केल्या आहेत. इथून पुढे जर विचार केला अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 2च धावा खर्च केल्या. अतिशय इम्पॅक्टफुल बॉलिंग आपल्याला मयुरेश द्वारा पाहायला मिळाली. तर आपल्या व्यासपीठावरती कुंभारली गावचे उद्योजक आणि स्वर्गीय अरुणाबाई त्र्यंबक साळवी चषकाचे आयोजक भानुदास साळवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे इथे आपण सन्मान करूया. हर्षल पाटील पडलेगाव यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते भानुदास साळवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. कुंभारली गावचे युवा उद्योजक आणि स्वर्गीय अरुणाबाई त्र्यंबक साळवी चषकाचे आयोजक. तसेच किरण पाटील साहेब देखील उपस्थित आहेत कुंभारली गावचे आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय. किरण पाटील साहेबांचा हर्षल पाटील यांचे शुभ हस्ते किरण पाटील कुंभारली. तसेच उसाडणे गावचे एक अप्रतिम क्रिकेटर धनंजय हिलाल देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय. धनंजय हिलाल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. वंश स्वरूपात निर्धाव चेंडूची फेकी केली होती पहिल्या चेंडूवर. त्यानंतर कुठेतरी दिशा भटकतोय, लाईन भटकतोय, लेंथ भटकतोय आणि अतिरिक्त धाव टीम टोटल मध्ये ऍड होते. अतिरिक्त धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झालेल्या आहेत तब्बल 8. 8 धावा इथे धाव फलकावर लागलेल्या आहेत. उसाटणे संघ अजूनही धडपड करतोय सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी. बांधून ठेवलंय आणि स्वतःला त्या बंधनातून मुक्त करताना फटका मोठा होता. काय करणार, लांबी मिळाली नाही फटक्याला. फटका फसला आणि कुणालची केली इथे संपुष्टात झालेली आहे. बिग विकेट डाऊन. कुणाल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतो तो म्हणजे प्रेमच्या स्वरूपात. पर्यंत जर विचार केला आपण बॅक टू बॅक पहिल्या षटकामध्ये 1 विकेट पडला सागरच्या स्वरूपात. त्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये अजून 1 विकेट पडतोय. फलंदाज कुणाल बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. इथून पुढे विचार केला तर तब्बल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया कशा प्रकारे एक्झिक्युशन होत आहे 10 चेंडूंचं. किती धावा फलकावर लागतायत उसाटणे संघाच्या. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला पुन्हा एकदा. अजून एक निर्धाव चेंडूची पैकी. वॉट बॉलिंग. सुरेख गोलंदाजीचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो वंश स्वरूपात. 3 चेंडूंच्या अद्याप फेकी केलेली, 1च धाव खर्च केलेली आहे. अतिरिक्त धावाच्या स्वरूपात ती 1 धाव आलेली आहे. यावेळेला लॉफ केलाय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालंय. तितकं सुरेख झालंय का? हो.
चेंडू जाणार सीमा पार. इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार आणि षटकाराने धावफलक उचली घेते. धावफलकाचा विचार केला तर 14 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. एका संयमी खेळीनंतर एक प्रहार करणारा हा हल्ला होता. विचार केला तर तब्बल ऋषीच्या बॅट मधून 6 चेंडू डॉट त्याने गेले, पण त्यानंतर एक षटकार नक्कीच त्याच्या बॅट मधून आला. यावेळेला पुन्हा एकदा बिगिटचा अटेम्प्ट आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर होते. धावफलकावर 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज वंश. पुन्हा एकदा बीट होतोय. वॉट बॉलिंग. गुडलाईन स्पॉट वरून जी व्हेरिएशन मिळते चेंडूला, खरंच खूप सुंदर गोलंदाजी स्वरूप आपल्याला अद्याप पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मयुरेशने फक्त 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर जगदीशने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर गोलंदाज वंश तिसरं षटक घेऊन आलाय. सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक. धावांचा विचार केला तर तब्बल 8 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या आहेत. इथून पुढे एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे ऑफ द बॅटीची कडा घेतली चेंडूने. यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आहे, पण काही फरक झाला नाहीये त्याच्याने. निर्धाव चेंडूची पैकी अजून एक होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 फॉर द लॉस ऑफ 2. तीन षटकांमध्ये धावफलकाचा विचार केला तर तब्बल 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5.00च्या सरासरीने ते धावा कुठण्यात यश मिळतंय, पण इथून पुढे फक्त 5.00च्या सरासरीने धावा हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो ओके थँक्यू. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पाहूया कशा प्रकारे हाताळणार गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय जयेशच्या स्वरूपात. फलंदाज स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतो तो प्रेमच्या माध्यमातून. इथे सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा स्वतः चेंडूवर जातोय आणि इथे पाहिलं जर 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळालंय. नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर दुहेरी धाव आलेली आहे. इथून पुढे एकेरी आणि दुहेरी धावेने काही होणार नाहीये. चोच मारून फक्त झाड पोखरतंय, तर डोंगर पोखरायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर जर तुम्हाला बनवायचा आहे, इथून पुढे जर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं आहे, तर मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक काय गॅदर करून फेकी करणार, तोपर्यंत 2 धावांची नक्कीच इथे कंप्लीट होत्या. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकते. 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडंसं लेझी विकेट कीपर, कारण इथे चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्यामुळे फलंदाजाला कुठेतरी फायदा कमी मिळतो या गोष्टीचा. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. लेट बॅट स्विंग आणि इथून अजून एक डॉट चेंडूची पैकी होते, निर्धाव चेंडूची पैकी होते. चांगला कमबॅक पाहायला मिळतो. 3 चेंडूची अद्याप पैकी केली आहे. धावांचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये 4 धावा काही खूप झाले नाही. सुरेख गोलंदाजी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया कशा प्रकारे हाताळतायत. लॉफ केलाय चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. गॅदर करणार फेकी करणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत इझिली. पंचांचा इशारा पाहूया. फलंदाज सेफ आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 6 धावा अद्याप या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. टोटल टीम टोटल जर पाहिली तर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
21 रन ऑन दी स्कोरबोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडतंय. इथे सुरेख फटका फाईन लेगच्या डोक्यावरून. पाहूया चेंडू जातोय सीमा पार आणि अजून एक दणदणीत चौकार आणि चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येत भर. धावसंख्या झालेल्या आहेत डबल 25 धावा आहेत धाव फलकावर लागलेल्या आहेत. खूप वेळ थांबल्यानंतर खूप वेळ वेट केल्यानंतर हा एक फटका येतोय मोठा. प्रेमचा जर विचार केला इंडिव्हिज्युअल वैयक्तिक 10 धावा त्याने अद्याप कुठलेल्या आहेत. 3 दुहेरी धावा आणि एका चौकाराच्या माध्यमातून त्याने 10 धावा कुठलेल्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं ऋषी एका षटकार आणि एका दुहेरी धावाच्या माध्यमातून त्याने 8 धावा केलेल्या आहेत. इथून पुढे अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय करता येणार आहे या शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एज ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. ऋषीची केली संपुष्टात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागली तर तब्बल 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये गरज असणार आहे इथून पुढे 26 धावांची. पाहूया कशा प्रकारे 26 धावा कुठण्यात यश मिळतंय का डिफेंड होत आहेत दोन्ही संघांना. इथून पुढे माझ्याकडून असतील लाख लाख शुभेच्छा. यापुढे दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया एक बुलंद आवाज टेनिस क्रिकेट मधला रोशन दादा संते यांना. थँक्यू सो मच प्रथमेश. 25 धाव बनवल्यात आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय आंबे या संघासमोर. यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. शिरडोन विपक्ष पडले बी या दोन संघांमध्ये दोन्ही संघाने टॉससाठी या. शिरडोन संघाचे आणि पडले बी संघाचे इथे उपस्थित आहेत. हर्षल पाटील. शिरडोन आणि पडले बी या दोन संघांमध्ये सामना आपण पाहू शकाल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना 2 सामने जिंकलेले आहेत गावदेवी कोपर या टीमने आणि तो संघ दाखल झालाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना सुरू आहे. उसाटणे विपक्ष आंबे. उसाटणे टीमने 4 षटकांमध्ये फक्त 25 धावा बनवलेत आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय. फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल आंबे टीमला फलंदाज पाठवा. माझ्यासोबत मच्छिंद्र आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आमचे साथी गुणलेखक मच्छिंद्र आहेत. अप्रतिम कामगिरी सकाळपासून ते करतायत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. त्यांचं देखील मी लाख लाख आभार व्यक्त करतोय. कारण की प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक. कारण की जो तो लिहितो तेच आम्ही सादर करत असतो. 26 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूंमध्ये 6.50च्या सरासरी प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. शिरडोन संघाचा टॉससाठी या त्वरित. शिरडोन संघाचा संगणक टॉससाठी यायचा आहे. जास्त विलंब आपण करू नका. मनोहर कालोके यांनी विनंती असेल आपण देखील या.
मनोहर काळोखे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. टॉससाठी या शिरडोन संघनायक त्वरित जास्त वेळ आपण घेऊ नका. सुयोग पाटील, भरत पाटील यांचे चिरंजीव अप्रतिम फॉर्म मध्ये आहे शिरडोन संघ. त्यांच्या समोर असेल पडले बी. भरत पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादा या पण टॉससाठी 26 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्गोदी सज्ज होते सागर. स्ट्रायकिंग फलंदाज जगदीश भाग्यवंत. यावेळी पहिला चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर मध्ये. कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने श्रीगणेश होते. भरत पाटील त्या टॉस साठी दोन्ही संघटना किती उपस्थित आहेत. चंद्रकांत फराड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. सामना 4 षटकांचा आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सामना 4 षटकांचा असेल. शिरडोन विपक्ष पडले बी. चेसिंग कंपल्सरी आहे. कोणत्याही श्रेणी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला, जर भिजला तर नवीन चेंडू असेल. पडले टीमने टॉस जिंकलाय. यावेळी लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत. ते फक्त प्रेक्षक बनून चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 8. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. एक धाव तर पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. वाईट सेशर येतोय. करण म्हात्रे यांचा धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. मच्छिंद्र आणि जगदीश ही जोडी. 26 धावांचं लक्ष आहे. माफक असं लक्ष. टॉस जिंकलेला आहे पडले या टीमने. यावी सुरेख फटका इनफिल्डच्या वरून. एक धाव तर पूर्ण केली. आउटफील्ड फास्ट आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. मच्छिंद्रच्या बॅट मधून चौकार. यावेळीस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज होतोय बाद. पहिला मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणारे आंबे या टीमला. 14 या धावसंख्येवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे आंबे या टीमला. मयुरेश येतोय. अठरा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बारा धावांची गरज.
यावेळी फुल टॉस चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. यावेळी शॉर्ट टर्म पुल करतो, फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकेल. 22 धावांनी जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल आंबे टीम फुल टॉस चेंडू सन्मान दिला जातोय. एकदा पूर्ण केली. फंबल होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होते. अजून तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे मयुरेश, ज्याने 2 धावेंचं षटक फेकलं आणि 9 धावांचं योगदान देखील दिलेलं आहे. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एक सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी आणि सामना जिंकून दिला तो म्हणजेच आंबे या टीमला. तर मयुरेश ठरलाय अमोल फराड यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. गणपत फराड यांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. मयुरेशला 2 धाव्यांचं षटक फेकलं, एक सफलता प्राप्त केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पडली टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलं आहे फलंदाजी करण्यासाठी सुभाष पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. प्रेमनाथ भंडारी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आपण या व्यासपीठावरती. प्रेमनाथ भंडारी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू होतोय. यायोगे आपण पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांना या सामन्यामध्ये
आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. शिरडोन संघ सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. शिरडोन वर्सेस पडले बी. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण एन्जॉय करूया काही क्षणामध्ये की जे शिरडोन संघ असा आपण पाहतोय. सुयोग पाटील, भरत पाटील, तकदीर दादा, सोपान देव, जवळजवळ पूर्ण अंडर 19ची टीम, अंडर 19च्या शिरडोनच्या संघातल्या. आणि इथे बघा कोण आल्या मैदानात, आविष्कार पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. अगदी कमी वयामध्ये खूप नाव कमावलं आविष्कार पाटील झालं, शिरडोन गावातला सोप्या झाला, सुयोग पाटील झाला. हेच नाणेफेकीचा कौल जर पाहिला, नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो. पडले संघाने, पडले बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलंय आणि नक्कीच आमंत्रण दिलंय इथे शिरडोन संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. सलामी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते आविष्कार पाटील आणि सुयोग पाटीलच्या स्वरूपामध्ये. प्रेमनाथ भंडारी व्यासपीठावर यायचंय. इज नवीन दोन्ही खेळाडू अपकमिंग यंगस्टर शिरडोन संघाचे सुयोग पाटील आणि आविष्कार पाटील. गोल्डन टाइम त्यांचा चालू आहे. सुरेख बॅटिंग आपल्याला अनेक ठिकाणी त्यांच्या तरी पाहायला मिळते. पण आज काय करता आपल्या संघासाठी. सच शिरडोन विपक्ष पडले बी, शेवटचा सामना पहिल्या फेरीतला. गावदेवी कोपर एक संघ आपल्याला अंतिम फेरीत मिळालेला आहे. अंतिम फेरीतल्या दोन संघांमधला एक संघ गावदेवी कोपर आपल्याला इथे मिळालेला आहे. दुसऱ्या संघाचे जर अजूनही वाट पाहतोय आम्ही. मग अशी मॅच झाली आपण जी एन्जॉय केली, उसाटणे वर्सेस आंबे. नक्कीच विजय झाला तो म्हणजे आंबे संघाचा. आणि त्यानंतर शेवटचा सामना हा रंगणारे काहीच वेळामध्ये शिरडोन विपक्ष पडले बी.